विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझी एक तीव्र इच्छा आहे, की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या पालकांबरोबर शेअर करा. पालकांना हा व्हिडिओ बघायला लावा. मी माझा अनुभव सांगतो, की माझा मुलगा आता 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे. 3rd इयर पण संपत आलं, बघता-बघता इंजिनिअरिंग कंप्लीट होईल. तुम्हाला मी सांगू का, की आम्ही कधीही त्याच्यावर फोर्स केला नाही, की तू हे कर, ते कर. ओके. जेईचा पहिला अटेम्प्ट त्यानेही दिलेला होता. आम्ही सेकंड अटेम्प्ट दिलाच नाही हां. पण आम्ही जेईची तयारी करत नव्हतो, हे मला पण माहिती आहे, त्याला पण माहिती होतं. तरी देखील जेव्हा जेईच्या पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर झाला होता ना, त्याला फक्त आय थिंक 80-82 पर्सेंटाइल होते जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. तरीही मला दाखवताना त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव मी बघितलाय. बघितलेला आहे. मी क्षणात त्याला म्हटलं, की "मनीष, आपल्याला त्या एक्झामच्या रिझल्टची गरज नाहीये. आपला सीईटीवर फोकस आहे." सीईटीत त्याचा स्कोर 172 174 झाला होता. 174 एवढा चांगला स्कोर आहे ना. पण मी त्याला जेईच्या पहिल्या रिझल्टच्या वेळेस सपोर्ट दिलेला होता, की आपण ते केलंच नाहीये. ओके. सर त्यानं ते केलं नव्हतं, पण आमच्या पालकांनी त्या जेईच्या अकॅडमीमध्ये लाखो रुपये फी भरली होती. आम्ही 2 वर्ष तो अभ्यास करत सुद्धा होतो. मग अशा वेळेस आम्हाला ठीक आहे मनीषला 80 पर्सेंटाइल तरी मिळाले 80 प्लस जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. आम्हाला तेवढेही मिळेल असं वाटत नाही. मग कसं काय? तर म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, की प्लीज पालकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. मी तुम्हाला सांगतो, की गेल्या 5 वर्षात 4 ते 5 वर्षात माझ्याकडं जवळ-जवळ 15,000 मुलांनी 15,000 पेक्षा जास्त मुलांनी माझा क्रॅश कोर्स जॉइन केला होता. यावर्षी माझ्याकडे अशी मुलं आहेत किंवा गेल्या वर्षी सुद्धा किंवा दरवर्षी असतात, की ज्यांचे भाऊ किंवा बहीण अगोदर माझ्याकडे होते आणि त्यांनी आता माझ्याकडे कोर्स घेतलाय. काय सांगायचंय मला तुम्हाला? मला तो माझा आकडा नव्हता सांगायचा. अरे यातले 90% पेक्षा जास्त मुलं ही एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं होती. मी तुम्हाला सांगतो सी-ओ-ए-पीमध्ये गेला तर ऑब्व्हियसली निम्म्यापेक्षा जास्त मुलं अशी होती, की ज्यांनी आपलाच क्रॅश कोर्स घेतला होता. पण बाकीचे चॅनल्स सुद्धा फॉलो केले होते. बरेच मुलं अशी होते. तर मॅडम यावर्षी सी-ओ-ए-पीत फर्स्ट इयरला अशी मुलं आहेत, की त्यांनी सगळेच म्हणजे सांगतो फिजिक्सला आर-जे सरांना फॉलो केलं होतं का? नुसतं केलं नव्हतं, कोर्स पण घेतला होता. मॅथ्सला दिनेश सरांना फॉलो केलं होतं, केलं नाही त्यांना कोर्स पण घेतला होता. तुमच्या लक्षात आलं का? माझ्याकडे पण माझ्या क्रॅश कोर्समध्ये ही मुलं होती. अरे पण ही होती कोण मुलं? ही सगळी जेईचीच प्रिपरेशन करणारी मुलं होती. पण ते वेळेत सीईटीकडे शिफ्ट झाले, वेळेत. त्यांच्या पालकांचा त्यांना सपोर्ट होता आणि सगळ्याच पालकांचा आपल्या मुलांना सपोर्ट असतो. मी सुद्धा ती भयंकर चूक केली होती. मी 2 वर्ष ना लपवलं घरातल्यापासून, की मला अवघड जातंय. हां, खूप लपवलं मी. इंजिनिअरिंग पर्यंत लपवलं म्हणूया आपण. जेव्हा योग्य मार्गदर्शन मिळालं, तेव्हा मी ग्रीप घेतली. एवढ्या जोरात ग्रीप काय म्हणूया आपण, इतकी जोरात माझी प्रगती झाली त्यानंतर जेव्हा मला योग्य मार्गदर्शन मिळालं तेव्हा. मग आता मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल, हा रिझल्ट हे जेईई वाले ना, एका वर्षी एकदा तर ना त्यांनी 4 अटेम्प्ट वर्षभरात घेतले होते. कशासाठी? आणि एक तर नमुना स्टुडंट त्यात होता. बघा, नमुना चुकून बोललं बरं का, असं कुणाबद्दल काही बोलू नये, कधीच बोलू नये. पण तो स्टुडंट ना पहिल्या अटेम्प्टला त्याला 100% आले होते. तरी दुसरा, तिसरा, चौथा अटेम्प्ट दिला. ओके. आता मला सांगा तसा प्रॅक्टिकली विचार केला तर पहिल्याच अटेम्प्टला तुम्हाला 100% आलेत. बेस्ट ऑफ 4 त्यावेळी ते घेणार होते. मग तुम्हाला 100% पडले तर पुन्हा आणखीन जेईई द्यायची गरज नव्हती ना. पण जाऊ दे. काही जण असतात खूप हुशार असतात लक्षात घ्या. त्यामुळं ते जाऊ दे. पण 4-4 अटेम्प्ट मुलांची अवस्था काय झाली असेल? मला सांगा पहिला अटेम्प्ट तुम्ही अगोदरच घेताय. आत्ताची जस्ट 12वीला सुरुवात झाली. तुम्ही कशी अपेक्षा करताय की मुलांना सगळा सिलेबस संपवला म्हणून? मला त्यावेळेस एक गोष्ट कळाली होती की ह्या एक्झामची फी भरपूर असते बरं का. ऑब्व्हियसली 4 वेळा फी मिळाली ना गव्हर्नमेंटला. आता हा पहिला अटेम्प्ट सुद्धा ते कुठल्या महिन्यात देतायत? जानेवारी महिन्यात, बरोबर? मग त्यावेळेस प्रॅक्टिकल एक्झाम आली, बोर्डची एक्झाम आली, सगळ्यात गोंधळ होतोय ना. केलाय की अभ्यास, पण तुम्हाला रिवाईज करायला वेळ मिळाला नाहीये ही वस्तुस्थिती आहे. मग माझं तर सजेशन ऐकून घ्या नीट, की जेईईच्या पहिल्या अटेम्प्टला काय झालंय तुम्ही बघितलंय. मग दुसऱ्या अटेम्प्ट पर्यंत तुम्ही पुन्हा सगळं रिकव्हर करणार आहात का? बघा. नाहीतर मी भरपूर बघितलेत. मी ई-सरलची ॲड तर मी प्रत्येक व्हिडिओत बघतो. सारांश सर एक आहेत. आणि दुसरे एक सर आहेत बरं का दाढीवाले सर. ते कुठला सब्जेक्ट शिकवतात मला माहीत नाही. पण ते सारांश सरांच्या रील खूप असतात त्यामुळे ते लक्षात राहिलेत. त्यांनी त्याच व्हिडिओत काय सांगितलं, की झिरो टू हीरो सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्ही करू शकताय. खूप मुलांची एक्झाम्पल्स ते देतायत, की पहिल्या अटेम्प्टला कमी स्कोर होता. सेकंड अटेम्प्टला स्कोर झाला. हे होऊ शकतं का मला सांगा? तुम्ही सांगा होऊ शकतं का? मी सांगतो होऊ शकतं. केलं तर सगळं होऊ शकतं. माझ्या एक्झाम्पल पासून सांगतो ना तुम्हाला, मी 10वी नंतर मॅथ्समध्ये पासच होऊ शकलो नसतो. होऊ शकलो नव्हतो. फेलच झालो होतो कायम इंजिनिअरिंग पर्यंत. पण मॅथ्सच माझा फेव्हरेट आहे आता.
मग होऊ शकतं रे. तुमचा गेलेला कॉन्फिडन्स कधीही तुम्ही मिळवू शकता. स्वयंशिस्त लावा. करा. आता बोर्डवर फोकस करा. रिझल्टचा विचार करू नका. हे रिझल्ट तुम्हाला सांगतो नेमकं तुमच्या परीक्षेच्या वेळेस लावतील. हां, आता उद्या पेपरला जायचंय. पहिल्या पेपरनं आदल्या दिवशी रिझल्ट लावतील ते. किंवा अशा ठिकाणी लावतील रिझल्ट तुमचा, की आता फिजिक्सला 5-6 दिवस सुट्टी आहे. त्यात मला फिजिक्स करायचंय. रिझल्ट लावतील ते. सांगतो मला आठवतंय माझा 12वीचा रिझल्ट होता. घरात 4-5 पाहुणे येऊन बसले होते. माझा रिझल्ट ऐकायला नव्हते आले. ते लकीली आले होते. पण केवढा तणाव होता मला, की आज असं मनातल्या मनात म्हणलं आजच यायचं होतं व्हय. आजच यायचं होतं व्हय. असं मला वाटलं. लक्षात घ्या किती तणाव होता. मी समजून घेऊ शकतो तुम्हाला. मग त्यामुळे प्लीज पालकांना पण सांगतो तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, तुम्ही त्या गोष्टीचा विचार नक्की करा. जर जेईची तयारी मुलांकडून झालीच नसेल, तर रिझल्टची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाहीये. मान्य आहे तुम्ही लाखो रुपये भरलेत. मी तुम्हाला नाव न घेता का पालकांचं एक्झाम्पल सांगतो. बेस्ट पालक होते. त्यांनी त्यांच्या मुलाला रात्री 2:30 वाजता रडताना बघितलं. ओके. इमिडिएटली माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. काउन्सिलिंग झालं. आज या घटनेला 4 वर्ष पण कंप्लीट झालेले आहेत. त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं मला सांगायचं होतं. त्याला 25 लाखापेक्षा जास्तचं पॅकेज मिळालंय. बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमधून सीएस कंप्लीट केलं. सीईटीला किती होते? 99 प्लस पर्सेंटाइल मिळाले. हां. पण मी सगळंच क्रेडिट मुलांना देतोय. त्यांच्या पालकांना देतोय. ह्या दोघांचा रोल इम्पोर्टंट आहे. आम्ही YouTubeवरून तुम्हाला गाईड करतोय. पण आम्ही सगळ्यांनाच गाईड करतोय की सगळ्यांचा कुठे रिझल्ट चांगला लागतोय. त्यामुळे तुम्ही करू शकता तर करा. हां, वेळ वाया घालवू नका. बरं, मग हा व्हिडिओ इम्पोर्टंट होता लक्षात घ्या. तुम्ही जास्तीत जास्त मुलांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. पालकांना रिक्वेस्ट करतोय. जास्तीत जास्त पालकांना सांगा, की खरोखर तुमची मुलं ग्रेट आहेत, ब्रिलियंट आहेत. पण काय झालं? मी तुम्हाला सांगू का झालंय काय ते? 2 मिनिटात सांगतो लक्षात घ्या. मी क्लिअरली सांगतो. मुलांचे फेव्हरेट सलीम सर. एकदा बोललोय आता परत बोलतो. फिजिक्सवाल्यामध्ये ते शिकवतात लक्षात घ्या. बेस्ट फिजिक्स शिकवतात. त्यांनी सांगितलं. अकॅडमीज वाले. मी फिजिक्सवाल्याचं जेवढं आपण त्याचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. मी तुम्हाला सांगू का? मी नीटची तयारी करून घेत नाही. ओके. आमच्या साताऱ्यात ना बेस्ट क्लासेस आहेत. गाईडन्स पॉइंट हा साताऱ्यातला सगळ्यात बेस्ट क्लास आहे नीटसाठी. मग तिथं पण एंट्रन्स आहे. मग एंट्रन्स थ्रू सिलेक्शन झालं तर ठीक. मग बेस्ट क्लास मिळाला. नाही झालं तर मी सरळ सांगतो, की तुम्ही फिजिक्सवाला फॉलो करा नीटसाठी. जेईसाठी सुद्धा बेस्ट आहे म्हणूया आपण. मग सलीम सर काय म्हणले, की कोटामध्ये काय होतंय, की ॲडमिशन तुम्ही 11th ला घेताय आणि पहिले 5-6 महिने एकदम रटाळ ईझी हळू, हळू, हळू व्यवस्थित एकदम सगळ्यांना समजतंय. फॅकल्टीज दी बेस्ट असतात पहिले 3-4 महिन्यात आणि त्या 3-4 महिन्यामध्ये तुमची 12वी ची फी एकदा झाली की नाही वसूल, की संपलं. माझ्याकडे एक स्टुडंट आहे भेटला या वर्षीच्या बॅचमध्ये 10वी ला 98% मार्क आहेत. मग जर 10वी ला 98% मार्क असतील, तर पालक आय-आय-टीची अपेक्षा का नाही करणार? तो मुलगा का नाही विचार करणार? करणार ना. त्यांनी सांगितलं, की एका वर्षात 11th स्टँडर्डमध्ये टोटल 23 फॅकल्टी चेंज झाल्या. आता होतं प्रत्येक ठिकाणी आता फॅकल्टी चेंज होतात. ओके. आता एखादी तरुण फॅकल्टी असेल, एम्बिशियस असते. ती किती वर्ष जॉब करणार आहे? ऑब्व्हियसली ती स्वतःच्या एक क्लासचा विचार करणारच ना. त्यात काही चुकीचं नाहीये. पण एका वर्षात 23 वेळा. मग काय त्या मुलाची मानसिकता झाली असेल? केमिस्ट्रीला घाबरतो तो मुलगा. पण मी आता पर्सनली त्याला गाईड करतोय. पर्सनली. मला माहिती आहे, की तो करून दाखवू शकतोय, करणार. माझं काम काय आहे, की अशा हजारो मुलांना आपल्याला कॉन्फिडन्स द्यायचा आहे, की आपण करू शकतोय, करायचंय. ठीक आहे. मग मी आता तुम्हाला क्लिअरली सांगतो, त्यांना रिक्वेस्ट करतोय, राहू दे आता झालंय हे. आणखीन एक महत्वाचं, की माझ्याकडे एक प्रथमेश नावाचा मुलगा होता, हुशार होता. आय थिंक मला आठवेना रे, पण 93 पर्सेंटाइल जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये होते. 93 सेकंड अटेम्प्ट दिलाच नाही. शॉक बसला ना. मला पण तो धक्कादायक वाटलं होतं. मी जेव्हा जेईच्या पहिल्या अटेम्प्टचा स्कोर त्याचा ऐकला ना, मी म्हणलं छानच. मग तो काय म्हणला, की "सर मी जेईसाठी जर सेकंड अटेम्प्टला प्रिपरेशनसाठी जो वेळ देणार, ओके. ठीक आहे मी 97, 98 कडं 99 कडं पण जाईन. पण मेनली चला ठीक आहे 97, 98 मिळतील. मग तोच वेळ जर मी सीईटीकडे दिला तर 100 पर्सेंटाइल सुद्धा मिळू शकतील. टार्गेट तेच ठेवायचं असतंय ना. योग्य निर्णय घेतला होता. मी तुम्हाला सांगतो त्याला दी बेस्ट कॉलेजमधून टी-एफ-डब्ल्यूएस थ्रू ॲडमिशन मिळालं. ओके. आता समजून घ्या. मी आता सांगायचं मार्गदर्शन केलंय. आता तुमची वेळ आहे, की ते फॉलो करा. अभ्यासावर फोकस करा. ऑल द बेस्ट.